नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. काय होतं कधी-कधी इडलीचं पीठ किंवा डोश्याचं पीठ हे उरतं आणि मग ते अगदी थोडं असतं. मग त्याचं करायचं काय? तर मग त्याचं आपण अशा पद्धतीने इडलीच्या उरलेल्या पिठापासून आपण ही भजी किंवा बोंड असं काहीही म्हणू शकतो, हे बनवणार आहोत. अगदी पटकन आणि झटपट एकदम टेस्टी अशी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी आपल्याला इथे हे उरलेलं इडलीचं पीठ घेतलेलं आहे. इडली किंवा डोसा कोणतंही पीठ चालेल. तर हे 3 वाट्या इडलीचं पीठ आहे. अगदी घट्ट पीठ आहे, खूप पातळ नाही आणि आपल्याला घट्ट पिठाचाच वापर करायचा आहे. तर आपण 3 वाट्या उरलेल्या इडलीचं पीठ घेतलेलं आहे. त्यासोबतच आपण इथे यामध्ये काही साहित्य घालणार आहे. तर हे ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले, अगदी थोडंसं घेतलं आहे. आल्याची पेस्ट घेतलेली आहे. मैदा घेतलेला आहे 4 चमचे. नंतर आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या, 20 ते 25 कढीपत्त्याची पानं आणि भरपूर अशी कोथिंबीर. तर एवढं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. तर आधी आपण इडलीच्या पिठामध्ये जो मैदा घेतलेला 4 चमचे, तो मैदा घालून घेतला आहे. लगेचच आपण इथे आलं, जे किसलेलं आलं आहे, हे किसलेलं आलं घातलंय. 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे. नंतर ओल्या खोबऱ्याचे अशा पद्धतीने काप करून घेतले. जर तुम्हाला काप नको असेल तर तुम्ही खवलेलं ओलं खोबरं घातलं तरी सुद्धा चालेल. एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. नंतर हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या, 20 ते 25 कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेली आणि भरपूर अशी कोथिंबीर. आता आपण हे सगळं साहित्य छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे. तर आपण या रेसिपीसाठी कोणताही सोडा, दही वगैरे वापरणार नाही आहे, कारण आपण जे पीठ घेतलेलं आहे इडलीचं, ते ऑलरेडी फर्मेंट केलेलं पीठ आहे. त्यामुळे दही किंवा सोड्याचा वापर करायची गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेते. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल, मैदा घातल्यामुळे त्याला घट्टपणा आलेला आहे. आता हे आपल्याला तेलामध्ये सोडायला एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालंय. पण आधी आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपण या बॅटरमध्ये अजून मीठ घातलेलं नाही. तर आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हे बॅटर चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं जिरं घालायचंय, अगदी अर्धा चमचा. आणि आता आपण हे सगळं साहित्य एकत्रित असं छान मिक्स करून घ्यायचंय. तशा पद्धतीने मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. 1-2 मिनिटं आपल्याला हे चांगलं मिक्स करायचंय, कारण आपलं जे मीठ आहे ते चांगलं आपल्या बॅटरमध्ये मिक्स झालं पाहिजे. तर आपलं बॅटर चांगलं मिक्स झालेलं आहे. व्यवस्थित असं आपण हे चांगलं मिक्स करून घेतलंय आणि बाजूला तेल छान असं कडकडीत तापवून घेतलेलं आहे. आता आपण याचे भजी सोडूया. तर तेल छान तापलंय. तर आपण एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलंय. त्या पाण्यामध्ये आपण हात बुडवून घ्यायचे, बोटं बुडवून घ्यायची आणि मग ओल्या हाताने आपल्याला हे बॅटरची भजी किंवा बोंड आपल्याला तेलामध्ये थोडे थोडे करून सोडायचे आहेत. तर मी इथे हातानेच सोडून घेतेय. जर तुम्हाला चमच्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही चमच्याचा सुद्धा वापर करू शकता. तशा पद्धतीने मी थोडे थोडं बॅटर आपल्या तेलामध्ये, छान कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचंय. आता आपण ही भजी तळून घेऊया. तर 1-2 मिनिटांनी आपल्याला हे छान पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने आपल्याला ही भजी छान तळून घ्यायची आहे, अगदी गोल्डन रंग येईपर्यंत.
तर आता तुम्हाला दिसतच असेल की आपल्या भजीचा रंग बदलत आलेला आहे आणि आपली भजीसुद्धा तयार आहे. अगदी 2 मिनटामध्ये आपली ही भजी तळली जाते. तर ही भजी तळताना आपली गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. ते नेहमी इडली डोसा खाऊन कंटाळा येतो. मग जर आपलं इडली आणि डोशाचं बॅटर उरलं असेल तर त्याची तुम्ही अशी भजी किंवा बोंडं बनवून खाऊ शकता. ही भजी तुम्ही टॅमॅटो सॉसबरोबर किंवा जी इडली डोशाबरोबर आपण चटणी बनवतो त्या चटणीसोबत, सांबारसोबत कशाबरोबर सुद्धा ही भजी आपण खाऊ शकतो. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ती आवडली का नाही ते. आणि अजून कोणत्या दुसऱ्या रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर मला नक्की सांगा. त्यासुद्धा बनवण्याचा मी प्रयत्न करेन. तर आता आपण ह्या सगळी ज्या भजी आहेत ह्या तळून घेऊया आणि एका टिश्यू पेपरवर आपण ही भजी काढून घ्यायची. तर आता आपली भजी तयार झाली आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की भजी ट्राय करा. मला नक्की सांगा. चला तर मग पुन्हा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.